नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 36. मागील भागात. ठीक आहे, तू तुझ्या परीने चौकशी कर. इकडे मी पण माझ्या परीने बघतो काय ते. आदित्य शांतपणे म्हणाला. ओके, काळजी घे. रवी. नमू कशी आहे? आदित्य. खूप अपसेट आहे ती अजून. ईशा कुठे गेली आहे याची काळजी लागून राहिली आहे तिला. सतत रडत होती ती. रवी. तू इथे आमची काळजी करू नकोस, तिची काळजी घे. आदित्य. ओके. रवी. आणि मग दोघांनी फोन ठेवला. आता पुढे. इकडे ईशाला जरा उशिरात जाग आली. तिने डोळे किलकिले करून घड्याळाकडे पाहिलं तर 10 वाजले होते. ती तशीच उठून बाहेर आली. आयू नेहमीप्रमाणे किचनमध्ये काम करत होती. आयू, काय करत आहेस? ईशाने दारातूनच विचारलं. उठलं का माझं बाळ? आयू मागे पाहून प्रेमाने म्हणाली. तसं ईशा कसनोस हसून म्हणाली. बरं, तू जा फ्रेश होऊन घे. मी आज तुझ्या आवडीचा नाश्ता बनवला आहे. आयू हसून म्हणाली. आता ईशा काहीही न बोलता तिच्या रूममध्ये गेली. काही वेळाने ती आवरून बाहेर आली. तसं आयूने तिच्यासमोर नाश्त्याची प्लेट ठेवली. ईशाने त्या प्लेटकडे पाहिलं. पदार्थ आवडीचा असला तरी मनाला सगळ्या गोष्टी न आवडते झाल्या होत्या. पण मला नको असं देखील म्हणायची हिंमत नव्हती, कारण आयूने खूप प्रेमाने तिच्यासाठी नाश्ता बनवला होता. ती उगाचच प्लेटमध्ये चमचा हलवत होती. डोक्यात मात्र वेगळीच विचार सुरू होते. इशू, पिल्लू, काय झालं? खा ना. आयूने तिला आवाज देऊन भानावर आणले. आयू, बाबा कुठे आहे? ईशा. अगं, तुझा बाबा ऑफिसला गेला सकाळीच. आयू. आयू, इथे सगळं ठीक आहे ना? म्हणजे बाबाला ऑफिसमध्ये वगैरे काही त्रास तर नाही ना? ईशा. नाही ग बाळा, उलट सगळं छान आहे. जरा खेडेगाव आहे, त्यात आपण सरकारी नोकरीवाले, म्हणून इथले लोक जरा घाबरतात आणि दूर राहणेच पसंत करतात. आयू जरा हसत म्हणाली. तसं ईशा देखील मंद हसली. आज दिवसभर ती घरातच होती. नाही म्हणायला आयू होती सोबत, पण ईशा एकटीच तिच्या रूममध्ये शून्यात नजर लावून बसली होती. संध्याकाळ झाली तशी आयू सतत दरवाजाकडे बघत होती. तिची ही अवस्था ईशाच्या नजरेतून सुटत नव्हती. काय झालं आयू, बाबाची वाट पाहतेस का? ईशा. हो ना, आज तुझ्या बाबाला जरा उशीरच झाला आहे. इथे आल्यापासून तो कधी एवढा उशीर करत नव्हता. आयू काळजीने म्हणाली. अगं, काहीतरी कामात असेल. ईशा. पण मग तसं त्याने कळवायचं ना? आयू. विसरला असेल ग, तू फोन करून विचार ना. ईशा. हो, विसरलीस ना, करते. आणि आयू फोन आणायला गेली, पण जाता जाता तिची बडबड सुरूच होती. किती वेळा सांगितलं आहे याला, उशीर होणार असेल तर कळवायला काय हरकत आहे? जेव्हापासून इथे आलो आहोत चित्त थाऱ्यावर नाहीये माझं. नुसता जीवाला घोर लागून राहतो. अजून किती आणि कधीपर्यंत पळत राहणार आहोत देव जाणो. थोड्याशा आवाजाने सुद्धा जीव घाबरा होतो. आयूची बडबड सुरूच होती आणि ईशा फक्त मान खाली घालून ऐकत होती. तेवढ्यात बाबा दारात उभा होता. ए माझी पिल्लू, कशी आहेस? बाबा दारातूनच ईशाकडे पाहून म्हणाला. बाबा, आज तुला उशीर झाला आहे. ईशा. थोडासा. बाबा कान पकडून म्हणाला. अरे मग कळवायचं ना. आयू कडाडली. अगं, हे आणायचं होतं म्हणून उशीर झाला मला. बाबा त्याच्या हातातल्या वस्तूकडे पाहत म्हणाला. काय आहे हे? आयू. ईशा फक्त दोघांकडे पाहत होती. थांब. बाबा. आणि मग बाबा ईशाजवळ आला आणि त्याने एक पिशवी ईशाच्या हातात दिली आणि म्हणाला, बघ. मग ईशाने शांतपणे ती वस्तू पिशवीतून बाहेर काढली. मोबाईल? ईशा. तुझ्यासाठी. बाबा. बाबा, याची मला काय गरज? ईशा. तुला नसली तरी आम्हाला आहे. आयू. मग मात्र ईशाने शांतपणे मान हलवली आणि मग मोबाईल घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली. बाबा आणि आयू तिच्याकडे पाहत होते. मग दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. वसू, ती पुन्हा पहिल्यासारखी हसायला लागेल ना? आयू. हो, मला विश्वास आहे. लहानपणापासून खूप काही सोसलं आहे तिने. खूप संकटांना सामोर गेलेली आहे आपली मुलगी. आणि देव इतका निष्ठुर नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की देव नक्की तिच्या आयुष्यात एक दिवस आनंद परत आणेल. सध्या तरी आपण तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत राहू. बाबा. आयूने मात्र डोळ्यांना पदर लावला. ईशाला जाऊन 24 तास झाले होते. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती, पण उत्तर काही मिळत नव्हतं. ऑफिसमधून आदित्य घरी आला होता. ईशाच्या अशा पद्धतीने जाण्याने सगळेच दुखावले होते.
अचानक सगळं काही घडलं होतं, त्यामुळे सगळे शॉक होते. आदित्य आवरून खाली आला. सगळ्यांची यंत्रावत कामे सुरू होती. मॉम किचनमध्ये काम करत होत्या, तर आरू नुसतंच बुक घेऊन बसली होती. आदित्यने दोघींकडे पाहिलं आणि आरूच्या बाजूला येऊन बसला. फक्त त्या बुककडे बघण्यापेक्षा जरा वाच, म्हणजे डोक्यात काहीतरी शिरेल. आदित्य. तसं आरूने त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणात रडायला लागली. तसं आदित्यने तिला आपल्या मिठीत घेतलं. दादू, माझं चुकलं रे. ती मला म्हणाली होती की नको येऊस न्यायला, पण मी तिचं ऐकलं नसतं आणि तिला आणायला गेले असते तर आज ती आपल्या सोबत असती. आरू. आरू, बच्चा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडतात. त्यावर आपल्याकडे काही इलाज नसतो. पण म्हणून आपण प्रयत्न नाही सोडायचे. आपण प्रयत्न करत राहायचे. त्यात आपल्याला नक्की यश मिळेल. आपण लवकरच ईशाला शोधून काढू. आदित्य तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला समजावत होता. येऊ का घरात? तेवढ्यात रवीने दारातून विचारले. त्याच्यासोबत नमूसुद्धा होती. अरे ये ना, विचारायची काय गरज आहे? आदित्य. मग दोघेही आत आले आणि आदित्य समोर बसले. त्या दोघांना पाहून आरू देखील सावरून बसली आणि मॉम देखील किचनमधून बाहेर आल्या. रवीदादा, काही कळलं का ईशाबद्दल? आरू. तसं रवीने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि नाही म्हणून मान हलवली. तसं पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. बच्चा, तू शांत हो आधी. आदित्य. हे बघ आदी, आपल्याला आता जे काही करायचं आहे ते खूप सांभाळून करायचं आहे. आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की ईशा नक्की कुठे गेली. त्यासाठी आपल्याला तिच्या काही जवळच्या माणसांना भेटावं लागेल. त्यांच्याकडूनच आपल्याला काहीतरी कळेल. रवी. बरोबर, पण अशी जवळची माणसे कोण? आदित्य. आता सगळ्यांनी नमूकडे पाहिलं. तिने देखील सगळ्यांकडे पाहिलं. ईशाला कधीच कोणाच्या जवळ नाही पाहिलेलं मी. तिच्याजवळ माझ्या व्यतिरिक्त नक्की कोण आहे हे मी पण नाही सांगू शकत. कॉलेजमध्ये असताना ती फक्त माझ्यासोबत असायची. माझ्या व्यतिरिक्त कोणी मित्रमैत्रिणी नव्हते. त्यानंतर जॉबला देखील आम्ही एकत्रच होतो आणि घरी असल्यावर ती फक्त आईबाबांच्या जवळ होती. त्याच्यामुळे आमच्या तिघांव्यतिरिक्त तिच्याजवळ कोण होते हे मला देखील नाही माहिती. एक मिनिट, एक व्यक्ती आहे जी सांगू शकेल आपल्याला की ईशा कुठे आहे ते. नमू. कोण? आदित्य रवी एकत्र नमूकडे पाहून म्हणाले. काका. नमू. कोण काका? आदित्य. ईशा एका काकाबद्दल बोलायची. ते तिच्या बाबाच्या ऑफिसमध्येच काम करायचे. त्यांना नक्कीच माहिती असेल की यावेळी ईशा आणि आईबाबा कुठे आहेत ते. त्यांचं नाव काय? आदित्य अधीर होऊन म्हणाला. त्यांचं नाव नाही माहीत. नमू. असं कसं नाही माहीत? ईशा कधीतरी त्या काकांबद्दल काहीतरी बोलली असेल ना. कधीतरी तिने त्यांचं नाव किंवा काहीतरी सांगितलं असेल ना. रवी. नाही ना. नमू. आपण एक काम करू, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करू. आदित्य. नाही, आपण असं सरळ जाऊन चौकशी नाही करू शकत. ते एक सरकारी ऑफिस आहे. रवी. पण मग आपण ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करण्यापेक्षा त्यांना पर्सनली भेटलो तर? आदित्य. भेटायला ते आधी कोण आहे हे तर समजलं पाहिजे ना. रवी. आदित्य. आता काय करायचं? नमू. ते तर काही कळत नाही. रवी. घाबरून जाऊ नका. जिथे बाकीचे मार्ग बंद होतात तिथे देव येतो स्वतः मदतीला. मॉम. आता मात्र सगळे शांत बसले, कारण सध्या ईशाला शोधायचा मार्ग कोणताच सापडत नव्हता. इकडे ईशाला येऊन 8 दिवस झाले होते. या 8 दिवसात ती कुठेच गेली नव्हती. ना जास्त बोलायची, ना व्यवस्थित काही खायची, ना व्यवस्थित झोपायची. सतत ईशा एकटीच तिच्या रूममध्ये बसून दिवस काढायची. आईबाबाला तिची अवस्था कळत होती, पण सध्या तरी त्यांच्याकडे देखील कोणताही उपाय नव्हता. पण आता काही करून कोणता तरी उपाय करून तिला या सगळ्यातून बाहेर काढायचं होतं. तिला या अशा अवस्थेत बघून आईबाबाचं काळीज मात्र तिळतिळ तुटत होतं. शेवटी बाबाने काहीतरी विचार केला आणि तिच्या रूममध्ये गेला. तेव्हा देखील ईशा आपल्या रूममध्ये शून्यात नजर लावून बसली होती. इशू. बाबाने तिला आवाज दिला. तसं ईशा भानावर आली. काय रे बाबा? ईशा. काय करत आहेस? बाबा. काही नाही, बोल ना, तुला काही हवं आहे का? ईशा. हो. बाबा. काय? ईशा. मला माझी हसणारी, खेळणारी, मस्ती करणारी ईशा परत हवी आहे. बाबा. तसं ईशाने फक्त बाबाकडे पाहिलं आणि क्षणात तिचे डोळे भरले. तसं बाबा पटकन तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. तसं ईशा देखील हुंदके देऊन रडू लागली. सॉरी रे बाबा, मला असं नाही वागायचं. मला तुम्हा दोघांना त्रास नाही द्यायचा, पण मी काय करू?
मी खूप प्रयत्न करते त्यांना विसरण्याचा, पण काही केलं त्यांना विसरता येत नाही. ईशा, कोण म्हणते बाळा तू त्यांना विसर म्हणून? अजिबात विसरू नको. आयुष्यातलं पहिलं प्रेम माणसाने कधीच विसरायचं नसतं, कारण ते आपल्या आयुष्यात खूप गोड क्षण घेऊन येतं. पण पहिलं प्रेम एक वाईट आठवण म्हणून कधीच मनात ठेवायचं नाही. आपल्या प्रेमात आपल्याला जेवढा त्रास होतो तेवढंच काही सुखद गोष्टी देखील मिळालेल्या असतात. त्या सुखद गोष्टी मनात ठेवून आयुष्यभर आपलं पहिलं प्रेम जपून ठेवायचं मनाच्या एका कोपऱ्यात, आणि त्याच आठवणींबरोबर आपलं आयुष्य रोज सुखाने आणि नव्याने जगण्याचा प्रयत्न करायचा असतो. बाबा. तसं ईशाने बाबाकडे पाहिलं आणि आपले डोळे पुसले. तू बरोबर बोलत आहेस बाबा. मी आतापर्यंत त्यांच्यापासून दुरावले म्हणून रडत बसले होते, पण आता आणि यापुढे मी त्यांच्याबरोबर घालवलेले गोड क्षण आठवून नेहमीच आनंदी राहणार आहे. आणि हे मी माझ्यासाठी नाही तर तुम्हा दोघांसाठी करणार, त्यांच्या आणि माझ्या प्रेमासाठी करणार. बाबा. ये हुई ना बात. बाबा. तसं ईशा देखील हसली. बरं मी काय म्हणतो, तू एखादा जॉब का नाही करत? दिवसभर उगाचेच घरात कंटाळून जाशील. त्यापेक्षा एखादा जॉब केलास तर तुझा दिवसही जाईल आणि तेवढंच या शहरात आपल्याला रमता येईल. बाबा. ते ठीक आहे बाबा, पण मी इथे कुणालाच ओळखत नाही. अशा अवस्थेत मला जॉब तरी कसा मिळणार? ईशा. असं म्हणणं असेल तर माझ्या नजरेत तुझ्यासाठी जॉब आहे. तुझ्या लेवलचा नाही, पण ठीक आहे तो. बाबा. काय रे बाबा, तूच म्हणतोस ना कोणतंही काम छोटं मोठं नसतं, काम फक्त काम असतं. तू सांग, मी करेन कोणतंही काम. ईशा. आज आमच्या ऑफिसमध्ये एक गृहस्थ आले होते. ते जवळच्याच एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू आहेत. तर ते म्हणत होते की ऑफिसच्या कामासाठी एखादी प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्ती हवी आहे. अजून तरी त्यांना तशी व्यक्ती मिळालेली नाही. ते मला म्हणत होते की माझ्या ओळखीत कुठे असेल तर सांगायला. मग माझ्या मनात तुझा विचार आला. म्हणलं तसंही तू घरीच आहेस आणि शिवाय ती लोकही माझ्या ओळखीची आहेत, चांगली माणसं आहेत. तू त्यांच्याबरोबर काम करशील तर मला देखील काळजी नसेल, म्हणून म्हटलं तुला विचारावं. आता तुझं काय मत आहे? बाबा ईशाकडे पाहून म्हणाला. चालेल रे बाबा. ईशा. ठीक आहे, मग आपण उद्याच त्यांना भेटू. बाबा. ओके. ईशा. दोघेही छान हसत गप्पा मारत होते. आयु मात्र दारातूनच दोघांकडे कौतुकाने पाहत होती. इकडे आदित्य मात्र वैतागला होता. सरकारी ऑफिसमध्ये देखील माहिती काढण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण काही उपयोग झाला नाही. बाबा सरकारी कर्मचारी असल्यामुळे कोणीच त्याच्या बाबतीत काही बोलला नाही. दिवस रात्र तिच्या बाबतीत काही कळतंय का याच प्रयत्नात तो होता, पण काहीच कळत नव्हतं. रवीसुद्धा त्याच्या परीने प्रयत्न करत होता, पण त्याचेही हात रिकामे होते. आजही आदित्य त्याच्या केबिनमध्ये बसून विचार करत होता. इतक्यात दारावर नॉक झालं आणि तो विचारातून बाहेर आला. यस कमिंग. आदित्य. तसं स्वप्नील आत आला. थँक्यू सर. स्वप्नील आत येऊन म्हणाला. बस. आदित्य शांतपणे म्हणाला. तसं स्वप्नील आदित्यसमोर येऊन बसला. सर ही फाईल अपडेटसाठी. स्वप्नील आदित्यसमोर फाईल देत म्हणाला. आदित्यने ती फाईल घेतली आणि पाहू लागला. इकडे स्वप्नील मात्र चुळबुळ करत होता आणि आदित्यच्या नजरेत त्याची चुळबुळ आली. काय झालं स्वप्नील, तू ठीक आहेस ना? आदित्य. हो 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 सर, मी 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 ठीक आहे. स्वप्नील अडखळत बोलला. थांब थांब, शांत हो. हे घे पाणी. आदित्य त्याला पाणी देत म्हणाला. स्वप्नीलने पाणी घेतलं आणि घटाघटा पाणी पिलं. थोड्या वेळात तो जरा शांत झाला. तसं आदित्यने त्याला विचारलं. बोल आता, काय बोलायचं आहे? आदित्य. सर ईशा कुठे आहे? स्वप्नील. तसं आदित्यने त्याच्याकडे पाहिलं आणि एक खोल श्वास घेतला. तुझ्या ईशावर प्रेम आहे ना? आदित्य शांतपणे म्हणाला. तसं स्वप्नील गडबडला. नाही नाही, म्हणजे तसं नाही. स्वप्नील, तू माझ्यासमोर कितीही अमान्य करण्याचा प्रयत्न केलास तरी जे सत्य आहे ते आहे. मला माहीत आहे तुझं ईशावर प्रेम आहे ते. आदित्य. आता मात्र स्वप्नीलने मान खाली घातली. काही क्षण शांत बसला आणि मग वर बघून म्हणाला. हो सर, माझं ईशावर खूप खूप प्रेम आहे आणि मी तिला प्रपोजसुद्धा केला होता, पण... एवढं बोलून स्वप्नील शांत बसला. मला माहीत आहे, तू जेव्हा तिला प्रपोज करत होतास तेव्हा मी तिथेच होतो. आदित्य. काय सर, तुम्ही तिथेच होतात? स्वप्नील. हो, आणि मी सगळं ऐकलं. आदित्य. मग तुम्ही हेही ऐकलं असेल की तिने मला नकार दिला, पण माझं तिच्यावर आजही खूप प्रेम आहे. स्वप्नील. हो, मी ऐकलं, पण ईशाचं तुझ्यावर प्रेम नाही. आदित्य शांत पण ठामपणे म्हणाला. माहीत आहे सर, तिचं माझ्यावर प्रेम नाही आणि कधीच नसणार आहे,
पण सर तिचं अशा एका माणसावर प्रेम आहे, याचे तिच्यावर प्रेम आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही. स्वप्नील. आता मात्र आदित्य विचारात पडला. खरंच ईशाला माहीत नाही का की माझं तिच्यावर प्रेम आहे की नाही? आदित्य विचारात गुंतला होता. सर सर स्वप्नील त्याला आवाज देत होता. तसा आदित्य भानावर आला. हां काय? आदित्य. सर तुम्ही काय विचार करताय? स्वप्नील. काही नाही, आणि तू काळजी करू नकोस, आमचे प्रयत्न सुरू आहेत, आम्ही लवकरच तिला शोधून काढू. आदित्य. सर एक रिक्वेस्ट आहे. स्वप्नील. हां बोल ना. आदित्य. तुम्ही जेव्हा ईशाला शोधून काढा तेव्हा ती ज्या मुलावर प्रेम करते त्याला देखील शोधून काढा आणि त्या दोघांना कायमचे एकत्र आणा, कारण की ती त्या मुलाशिवाय कधी सुखी राहू शकणार नाही. स्वप्नील. आता मात्र आदित्य कचनूस असला आणि मग स्वप्नील जायला निघाला. पण 2 पावले पुढे गेला असेल तर तोच थांबला. सर एक बोलायचं होतं. स्वप्नील. हो बोल ना. आदित्य. सर त्या दिवशी ईशा ऑफिसमध्ये आली होती. स्वप्नील. ईशा ऑफिसला आली होती? कधी? आदित्य. काही दिवसांपूर्वी, म्हणजे तुमची मीटिंग होती. तुम्हाला भेटली की नाही माहीत नाही, पण खूप टेन्शनमध्ये होती. काहीतरी मनात सुरू होतं तिच्या. इतकी थकली होती की तिला धड उभंही राहता येत नव्हतं. मी स्वतः तिला घरी सोडून येणार होतो, पण ती नाही म्हणाली आणि मग मीच तिला रिक्षात बसवून दिलं. स्वप्नील. आदित्य आता मात्र विचारात पडला की ईशा आली आणि मला न भेटता गेली. असं काय घडलं त्या दिवशी? का पडते ईशा आणि कशासाठी? आदित्य. सर तुम्हाला याबद्दल काही माहीत आहे का? स्वप्नील. नाही, पण तू जा, मी बघतो. आदित्य शांतपणे म्हणाला आणि मग स्वप्नील निघून गेला. आदित्य मात्र विचार करत होता की नक्की ईशा अशी का वागली. त्याने लगेच रवीला कॉल करून सगळं सांगितलं. रवीने देखील त्याच्या परीने शोधून काढण्याचे आश्वासन दिले. इकडे ईशाचा जॉब सुरू झाला. बाबाच्या ओळखीने तिला नोकरी मिळाली होती आणि ती ईशा प्रामाणिकपणे करत होती. रोज ऑफिसला व्यवस्थित जात होती. आईबाबासाठी हसायला लागली होती. तिला हसताना पाहून आईबाबा देखील खुश होते, पण ईशा मात्र फक्त हसण्याचा मुखवटा घालून बसली होती. आयु तिला असं पाहून खुश होती, पण बाबाला मात्र तिच्या मनाची अवस्था कळत होती. पण आयुसाठी तो देखील खुश राहत होता आणि हळूहळू ईशा या सगळ्यातून बाहेर पडेल या सगळ्याची त्याला खात्री होती. ईशाची नोकरी सुरू होऊन 15-20 दिवस झाले होते. ईशाचे छान रुटीन सुरू झालं होतं, पण मनात अजूनही आदित्यचे विचार थैमान घालत होते. ईशा आज आपल्या ऑफिसमध्ये बसून काम करत होती. इतक्यात तिची नजर समोरच्या न्यूजपेपरवर गेली. आदित्यविषयी काही न्यूज होती. तिने पटकन पेपर घेतला आणि वाचू लागली. आदित्यच्या नवीन प्रोजेक्ट सुरू होऊन अजून 2 नवीन प्रोजेक्ट लवकरच सुरू करण्याबाबत न्यूज होती. आदित्यसाठी ईशा खूप खुश होती, पण त्याचबरोबर आदित्यपासून दुरावल्याचे दुःख पुन्हा उसळून बाहेर आले. पुन्हा एकदा ती त्या जुन्या आठवणीत रमली आणि ती त्याच अवस्थेत दिवसभर काम करत होती आणि मग संध्याकाळी ती घरी निघाली. आज ती धुंदीतच चालत होती. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे देखील तिचे लक्ष नव्हतं. ती तिच्याच धुंदीत रस्ता क्रॉस करत होती. इतक्या समोरून एक गाडी सुसाट वेगाने येत होती, पण ईशाचं त्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. ती गाडी अगदी तिच्या जवळ आली आणि तिला ती उडवणार इतक्यात कोणीतरी तिला पटकन मागे ओढले आणि ती त्या व्यक्तीसमेत खाली पडली. पण या धावपडी तिच्या डोक्याला जबर मार बसला आणि ती तिथेच पडून अर्धवट डोळ्यांनी त्या माणसाकडे बघत होती. पण समोरचं सगळं धुरसर दिसत होतं. कदाचित तो माणूस त्या गाडीमागे धावत गेला होता. मग मात्र ईशाने डोळे बंद केले. काही वेळाने तिने पुन्हा खूप कष्टाने डोळे उघडले. ती व्यक्ती तिच्या गालावर थोपटवून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. आजूबाजूला बरीच माणसं जमली होती. ईशाने एकदा खूप कष्टाने सगळीकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे मिटले. इकडे आदित्य अस्वस्थ झाला होता. सतत वरती बघून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत होता. काहीतरी भीती मनात डोकावत होती. ईशाचा विचार मनात येताच मनाचा थरकाप वाढत होता. तिला काहीतरी झालं आहे, ती ठीक नाही. सतत ही भावना मनात भीतीची वाट करत होती. काही करून तिला लवकरात लवकर शोधून आपल्यासमोर व्यवस्थित उभं करायचं, हा एकच विचार त्याच्या मनात सुरू होता. इकडे ईशाला शुद्ध आली. तिने डोळे किलकिले करून आजूबाजूला पाहिलं. आजूबाजूच्या वस्तूवरून तरी ते एका हॉस्पिटलच्या बेडवर आहे एवढाच अंदाज तिला आला. मग ती हळूच उठून बसली आणि पुन्हा इकडे तिकडे पाहू लागली, पण कोणी दिसत नव्हतं. तसं तिने हळूच पाय जमिनीवर ठेवला आणि बेडला टेकून उभी राहिली. तशी पायात एक कड आली. ती मटकन पुन्हा बेडवर बसली. कड कमी होताच ती पुन्हा उठायचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि कोणीतरी व्यक्ती आत आली. तिने त्या व्यक्तीकडे मानवर करून पाहिलं. साधारणपणे 5.5 पावणे 6 फूट इंची, गोरा रंग, काळेभोर केस, तांबूस रंगाचे डोळे आणि क्षणात समोरच्या काळजाच्या आरपार जाणारी नजर. ती व्यक्ती चालत तिच्या जवळ आली. तुम्ही ठीक आहात?
ती व्यक्ती. ईशाने फक्त होमध्ये मान हलवली. तुमचा फोन. त्या व्यक्तीने तिच्यासमोर तिचा फोन धरून म्हटलं. ईशाने फोनकडे पाहिलं आणि क्षणात तिचा चेहरा उतरला. त्या सगळ्या गोंधळात तिच्या फोनची सगळी वाट लागली होती. तिने फोन हातात घेतला आणि त्याला बघितला. तो जरा मघाच्या धावपडीत. ती व्यक्ती जरा कसं तरी टोन करून म्हणाला, मला घरी जायचं आहे ईशा. आणि ती उठायचा प्रयत्न करू लागली आणि तिने पाऊल पुढे टाकला. तोच पुन्हा कणवडली. काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? ती व्यक्ती. तसं ईशाने त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि पुन्हा तशीच मागे सरकली आणि पुन्हा बेडवर बसली. मला जरा तुमचा फोन मिळेल का? मला माझ्या घरी फोन करायचा आहे. ईशा मान खाली घालून म्हणाली. हो, हा घ्या. ती व्यक्ती फोन देत म्हणाली. तसं ईशाने बाबाला कॉल लावला. काही वेळ बोलली आणि फोन तिने त्या व्यक्तीला परत दिला. थँक्यू सो मच, माझा जीव वाचवल्याबद्दल. ईशा. वेलकम, माझी ड्युटी आहे ती. ती व्यक्ती. पण तुम्ही कोणत्या विचारात होता की तुम्हाला ती तुमच्या दिशेने येणारी गाडीसुद्धा दिसली नाही? ती व्यक्ती सहजपणे बोलून गेली. आता ईशाने मानवर करून त्या व्यक्तीकडे पाहिलं. क्षणात तिच्या डोळ्यात पाणी आलं. न जाणे किती प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आले. काही वेळ दोघांच्यात भयान शांतता पसरली. त्या व्यक्तीला देखील तिच्या मनाची अवस्था समजली आणि ती व्यक्ती देखील काही बोलली नाही. पण काही वेळाने पुन्हा तिने स्वतःला सावरले. इशू, पिल्लू. बाबा ओरडतच त्या रूममध्ये आला. बाबा. ईशा धडपडत उठली आणि पुढे जाणार इतक्यात पुन्हा धडपडली. तेवढ्यात त्या व्यक्तीने तिला सावरले. पिल्लू, काय करतेस? आधीच तुला किती लागलं आहे? बाबा तिला व्यवस्थित उभं करत म्हणाला. बाबा, मी ठीक आहे. ईशा. ते दिसत आहे मला. बाबा. बाबा, मला घरी घेऊन चल. ईशा. हो, जायचं आहे. पण हे सगळं झालं कसं? बाबा ईशावर नजर रोखत म्हणाला. ईशाने एकदा त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि आपली नजर खाली केली. बाबा काय ते समजून गेला. मग मात्र बाबा शांत झाला. हे कोण? बाबाने एकदा ईशाकडे तर एकदा त्या माणसाकडे पाहून विचारले. तसं ईशा गोंधळली आणि मग आधी त्या व्यक्तीकडे तर मग बाबाकडे पाहिलं. कारण अजून तिला देखील माहीत नव्हतं की ती व्यक्ती कोण आहे. हाय, मी मल्हार राणे, इन्स्पेक्टर मल्हार राणे. इथल्या जवळच्या चौकीत अपॉइंट आहे. मल्हार. आता मात्र बाबा आणि ईशाने एकमेकांकडे पाहिलं. ॲक्सिडेंटच्या वेळी या धुंदीतच चालत होत्या. येणाऱ्या गाडीकडे यांचं अजिबात लक्ष नव्हतं. नशीब माझे वेळेवर लक्ष गेलं आणि म्हणून मी यांना बाजूला केलं. नाहीतर यांच्या भयानक ॲक्सिडेंट झाला असता आणि यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला आणि त्या तिथेच बेशुद्ध झाल्या. मग यांना हॉस्पिटलला आणण्याशिवाय काही पर्याय नव्हता. मल्हार बोलून थांबला. थँक्यू सो मच. तुम्ही नसतात तर आज काय होऊन बसलं असतं. बाबा भाऊक होऊन म्हणाला. प्लीज सर, मला थँक्यू म्हणण्याची काहीच गरज नाही. ते तर माझं कर्तव्य आहे. मल्हार. तरी पण. बाबा अजून पुढे काही बोलणार त्याआधीच त्याचा फोन वाजला. आयुष्या, फोन आहे तुझ्या. बाबा ईशाकडे पाहून म्हणाला. तसं ईशाने इशाऱ्यानेच बोल म्हणून सांगितले. बाबा बोलायचं म्हणून थोडं दूर गेला. आयू कोण? मल्हारने चौकश बुद्धीने विचारले. माझी आई. मी तिला आयू म्हणते. ईशाने शांतपणे उत्तर दिले. ओके. मल्हार गालात हसत म्हणाला. काही क्षणात बाबा परत आला आणि मग ईशाला डिस्चार्ज मिळाला. बाबा तिला घेऊन घरी निघाला. यावेळी देखील मल्हारने स्वतः त्या दोघांना घरी सोडले. आता मल्हार राणे कोण? आता हा काय करणार मध्ये? याची काय मदत होणार आहे ईशा आणि आदित्यला? की हा ईशाच्या आयुष्यात कोणते नवीन वादळ आणणार? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण जर तुम्हाला मल्हारविषयी जाणून घ्यायचं असेल तर माझी या आधीची कथा नकळत घडले सारे नक्की ऐका. मग तुम्हाला नक्की या मल्हारविषयी कळेल. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.